Good morning student, and once again welcome to the class. Now today's period we are started history and civics. तर आपल्याला आजच्या पिरियड मध्ये हिस्ट्री घ्यायचा आहे आणि हिस्ट्री मधलं सेकंड सेमिस्टर जो स्टार्ट होतो तो आपला 6 नंबरच्या चॅप्टर पासून स्टार्ट होत आहे. त्यामुळे नाउ टुडे वी आर स्टार्टेड चॅप्टर नंबर 6 जनपद अँड महाजनपद. तर चॅप्टरचं नाव आहे जनपद अँड महाजनपद. तर यामध्ये पॉइंट्स दिलेले आहे जनपद, महाजनपद अँड राइज ऑफ द मगध एम्पायर. तर हे 3 पॉइंट या चॅप्टर मध्ये दिलेले आहे. नाउ फर्स्ट पॉइंट आहे 6.1 जनपद. तर जनपद द पिरियड फ्रॉम अबाउट 1000 BC. BC मीन्स काय होते, इसवी सन पूर्व. 1000 BC to 600 BC is considered to be the post-Vedic period. तर साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे हा जो पोस्ट वेदिक पिरियड आहे, म्हणजे वेदिकोत्तर कालखंड असा मानला जातो. It is in this period that the जनपद came into existence. तर हे जे या काळात जी जनपद होती ती अस्तित्वात आली होती. जनपद were the many small states. Janpad were the many small states that spread from today's Afghanistan, which is to the northwest of Indian subcontinent, to Bengal and Odisha in the east and to Maharashtra in the south. तर या काळात म्हणजे वैदिकोत्तर कालखंडामध्ये जे जनपद होते ते अस्तित्वात आले होते आणि ही जी जनपदे होती ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. तर भारतीय उपखंडाच्या म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटच्या वायव्येला म्हणजे नॉर्थ वेस्टला असलेला जो अफगाणिस्तान आहे, तर या अफगाणिस्तानपासून पूर्वेला जो बिहार आणि बंगाल आहे आणि ओडिशापर्यंतचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात आणि दक्षिणेला जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रापर्यंत ही जी जनपदे होती ती पसरलेली होती. तर बघा इथे जनपद दिलेली आहे. द जनपद कॉल्ड अशमक ऑक्युपाइड अ पार्ट ऑफ टुडेज महाराष्ट्र. तर आजच्या महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता, जो आजचा महाराष्ट्राचा काही भाग आहे तो. The names of these Janpad can be found in Sanskrit, Pali and अर्धमागधी literature. तर संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यामध्ये म्हणजे लिटरेचरमध्ये या जनपदाची काय केलेली आहे, आपल्याला नावे आढळून आलेली आहे. One can also find information about them in the writings of Greek historians. Some of the Janpads were monarchies while others were republic. तर ग्रीक इतिहासकार जे होते तर त्या ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून सुद्धा त्या संबंधीची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते आणि त्यातील काही जे जनपदे होती मोनार्ची मीन्स राजेशाही. तर त्या काळामध्ये त्यातील काही जी जनपद होती ती राजेशाही होती आणि काही जे जनपद होती ते गणराज्य होती. सम जनपद हॅड अ गणपरिषद ऑफ सिनियर सिटीजन. तर जनपदामधील जे ज्येष्ठ व्यक्ती होते त्या ज्येष्ठ व्यक्तींची एक गणपरिषद होती. तर त्यामध्ये जी जनपद होती म्हणजे जे ज्येष्ठ व्यक्ती होते त्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी गणपरिषद सुद्धा असे. मेंबर ऑफ द गणपरिषद केम टुगेदर फॉर डिस्कशन अँड मेड डिसिजन्स रिगार्डिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू. आणि या गणपरिषदेचे जे सदस्य होते तर ते सदस्य एकत्रितपणे चर्चा करून
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मीन्स राज्यकारभार. तर त्या राज्यकारभारासंबंधीचे जे निर्णय होते ते एकत्रितपणे येऊन चर्चा करून ते घेत असत. द प्लेस वेअर दिस डिस्कशन टूक प्लेस वॉज नोन ॲज द संस्थागार. तर अशी जी चर्चा होत होती म्हणजे ही म्हणजे त्या जनपदांची जी चर्चा जेथे होत असे त्या सभागृहास त्यांनी संस्थागार असे नाव दिले होते किंवा त्याला संस्थागार असे म्हटल्या जाईल. गौतम बुद्ध हेल्ड फ्रॉम द शाक्य रिपब्लिक एव्हरी जनपद हॅड इट्स ओन कॉइनेज. तर गौतम बुद्ध जे होते ते गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. कोणत्या गणराज्यातील होते? शाक्य गणराज्यातील होते. रिपब्लिक मीन्स गणराज्य. आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी कॉइनेज होती म्हणजे स्वतंत्र अशी प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी होती. तर बघा हा जो इंडियाचा मॅप आहे या इंडियाच्या मॅपमध्ये आपल्याला इथे 16 महाजनपदे जी आहे ते इथे दाखवलेली आहे. आपण सुरुवातीला जनपद बघितला. पॉईंट जो फर्स्ट होता तो जनपद होता आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सेकंड नंबरचा 6.2 महाजनपद. तर महाजनपद आता इथे 4 महाजनपद दिले आहे जसं कोसल, वत्स, अवंती आणि मगध हे 4 महाजनपदे आहे. तर 4 महाजनपदाविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. तर हे जे महाजनपदे आहेत तर इथे 16 महाजनपदे आपल्याला इंडियन मॅपमध्ये दिसत आहे. जसं कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसला, मल्ल, वृज्जी, अंग, मगध, काशी, चेडी, वस्त, अवंती, अशमक. तर ही जी आहे ती 16 महाजनपदे आपल्याला या इंडियन मॅपमध्ये दिसत आहे. आता फर्स्ट जे महाजनपद आहे ते आहे कोसल. तर कोसलबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द कोसल महाजनपद वॉज लोकेटेड इन द फूट हिल्स ऑफ द हिमालयाज इन द रिजन ऑफ उत्तर प्रदेश अँड नेपाळ. तर कोसल महाजनपदाचा जो विस्तार होता तो हिमालयाच्या पायथ्याजवळ म्हणजे नेपाळ आणि उत्तर प्रदेश हिमालयाच्या पायथ्याशी जे प्रदेश आहे ते आहे नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. द फेमस सिटीज ऑफ कोसल वेअर श्रावस्ती, कुशावती आणि साकेत. तर या राज्यातील जे श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे काय होती? प्रसिद्ध होती. श्रावस्ती वॉज द कॅपिटल ऑफ कोसल. तर श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची काय होती? राजधानी होती, कॅपिटल होती. गौतम बुद्ध हॅड लिव्ड इन द फेमस विहारा जेटवन ॲट श्रावस्ती फॉर अ लॉंग टाइम. तर गौतम बुद्ध जे होते ते गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात काय होते? दीर्घकाळ राहिलेले होते. द कोसल किंग प्रसेनजीत वॉज अ कंटेम्पररी ऑफ द बुद्ध अँड वर्धमान महावीर. तर कोसलचा जो राजा होता प्रसेनजीत, कोसलचा राजा जो होता प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालामधील होता. नेक्स्ट आहे लॅटर द स्टेट ऑफ कोसल मर्ज विथ मगध. तर कोसलचे जे राज्य होते ते मगधामध्ये सुद्धा विलीन झालेले होते म्हणजे एकत्र झालेले होते. तर ही कोसल महाजनपदाची इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट आहे वत्स्य. द महाजनपद वत्स्य वॉज लोकेटेड इन द रिजन अराउंड प्रयाग दॅट इज अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. तर वत्स्य महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम द कॅपिटल ऑफ वत्स्य वॉज द एन्शियंट सिटी ऑफ कौशंबी. इट वॉज अन इम्पॉर्टंट सेंटर फॉर ट्रेड.
तर कोसम म्हणजेच प्राचीन काळात जी कौशांबी होती ते कौशांबी नगर होय आणि हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र सुद्धा होते. 3 extremely rich merchant of Koshambi had built 3 viharas for Gautam Buddha and his followers. म्हणजे कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे जे अनुयायी होते यांच्यासाठी 3 विहार बांधलेली होती. किंग उदयन वॉज अ कंटेम्पटरी of Gautam Buddha. After King Udayan, the state of Vatsa could not maintain its independent existence for long. The king of Avanti, Mahajanpad, conquered the state. तर राजा उदयन हा गौतम बुद्धाच्या समकालीनच होता. त्याचप्रमाणे राजा जेव्हा उदयानंतर वत्स महाजनपदाचे जे स्वतंत्र अस्तित्व होते ते फार काळ टिकले नाही. त्यामुळे ते अवंती महाजनपदाच्या नावाने राजाने हे जिंकून घेतलेले होते वत्स महाजनपद. नेक्स्ट आहे अवंती. द एन्शियंट किंगडम ऑफ अवंती वॉज लोकेटेड इन द मालवा रिजन ऑफ मध्य प्रदेश. उज्जैनी वॉज इट्स कॅपिटल. तर मध्य प्रदेशातील जो माळवा आहे त्या माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन असं महाजनपद होतं आणि उज्जैनी हे एक नगर, उज्जैनी हे जे नगर आहे ते ही त्या नगरची राजधानी होती. द सिटी वॉज अन इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर. द किंग ऑफ अवंती प्रद्योत वॉज अ कंटेम्पटरी ऑफ गौतम बुद्ध अँड वर्धमान महावीर. तर उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र सुद्धा होते, इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर सुद्धा होते आणि अवंतीचा जो राजा होता प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. ड्युरिंग द रेज ऑफ किंग नंदीवर्धन द स्टेट ऑफ अवंती वॉज मर्ज इनटू द मगध एम्पायर. तर अवंतीचा जो राजा होता नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत सुद्धा अवंती हे मगध राज्यात विलीन झाले होते. नेक्स्ट आहे मगध. द एन्शियंट महाजनपद ऑफ मगध वॉज स्प्रेड थ्रू द रिजन ऑफ गया, पटना इन बिहार अँड सम रिजन इन बेंगाल. तर बिहारमधील जे पाटणा आणि गया हे जे शहर आहे या शहराच्या आसपासचा जो प्रदेश आहे आणि बंगालचा जो काही भाग आहे या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. द कॅपिटल ऑफ मगध वॉज राजगृह मीन्स राजगीर. म्हणजे राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. किंग बिंबिसारा पॅलेस वॉज बिल्ड बाय द आर्किटेक्ट महागोविंद. तर महागोविंद हे एक विशारद होते आणि या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. जीवक द फेमस फिजिशियन्स वॉज ॲट द कोर्ट ऑफ बिंबिसारा. बिंबिसारा हॅड बिकम अ फॉलोअर ऑफ गौतम बुद्ध. तर बिंबिसाराने सुद्धा गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. तर ही झाली 4 महाजनपदाविषयीची इन्फॉर्मेशन. नाउ some Janpads gradually become stronger and expanded their geographical boundaries. Such Janpads came to be known as Mahajanpad. From the literature of that period, it is clear that up to the 6th century BCE, 16 Mahajanpad had acquired special importance. म्हणजे काही जी जनपद होती ती हळूहळू अधिक बलशाली झाली आणि त्यांचा जो भौगोलिक सीमा होत्या त्या सुद्धा विस्तारल्या आणि अशा जनपदांनाच आपण महाजनपदे असे म्हणू शकतो किंवा म्हटल्या जाऊ लागते. आणि साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व जो BCE मीन्स इसवी सन पूर्व जो 6व्या शतकापर्यंतचा महाजनपदामध्ये जे 16 जनपद होते त्या 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. कोसला, वत्स्य, अवंती आणि मगध अमॉंग देम बिकेम मोर पॉवरफुल. आणि त्यातही कोसल, वत्स्य आणि अवंती आणि मगध ही जी 4 महाजनपदे आहे ती सुद्धा अधिक सामर्थ्यवान होत गेली होती. तर यावर आधारित काही क्वेश्चन आहे ते आपल्याला
असाइनमेंटमध्ये घ्यायचे आणि काही हार्डवर्क्स आहेत ते सुद्धा आपल्याला असाइनमेंटमध्ये घ्यायचे आहे.